हॅलो फ्रेंड्स, मी दीपा। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 34 साईज ब्लाऊजचे पेपर कटिंग। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाऊजची उंची आहे 12, त्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करायचे आहे। 12 + 1 13 इंच घ्यायचे आहे। शोल्डर आहे ते मी 5.5 इंच घेते। 5.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मुंडा घेर इथे मी 5.5 इंच घेते। इथे आपण 2 अशा लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। इथे पण असा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला छातीचे माप टाकायचे आहे। छातीचे माप आहे आपले 34। 34चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 34चा चौथा भाग 8.5 इंच आहे। 8.5 इंच प्लस इथे 2 इंच आपण मार्जिन ॲड करायचं आहे। इथे कमरेचं माप घ्यायचं आहे। कंबर आपली 28 आहे। 28चा चौथा भाग 7 इंच प्लस 1 इंच आपण टक्ससाठी घेणार आहोत आणि 2 इंच आपण इथे मार्जिन घेणार आहोत। या लाईन आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे। कधी कधी इथे सेम माप कमरेचं आणि चेस्टचं सेम मापसुद्धा येऊ शकतं। कधी कमी पण असू शकतं किंवा कधी जास्त पण येऊ शकतं। ते प्रत्येकाच्या बॉडीवरती डिपेंड असतं। इथे आपण गळा रुंदी टाकणार आहोत। गळा रुंदी आपण 2.5 इंच घेणार आहोत। चेस्ट 8.5 + 2 7.5 प्लस 7 + 1 + 2 = 10 10.5। गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतली आहे आणि गळ्याची लांबी आपण 6 इंच घेणार आहोत। इथे पण सेम आपण गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहोत। इथे आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता आपण मुंडाघेर बघूया। इथे मागच्या गळ्याच्या मुंडाघेरासाठी आपल्याला असं क्रॉसमध्ये 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे। 1.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला 2 मार्किंग करायचं। एक 1.5 इंचावरती आणि 1 इंचावरती करायचं आहे। 1 इंचावरती। तर इथे याचा आर्म होलचा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे। इथे सेंटरला मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला मुंडाघेराचा शेप द्यायचा आहे। असं आपल्याला ह्या लाईनपर्यंत ड्रॉ करायचं आहे। तसेच हा आपल्याला 1/2 इंचाचा आहे। 1/2 इंच आपण आतमध्ये घेतलं आहे पुढच्या गळ्यासाठी। तो पण आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे। प्रथम आपण क्रॉसपट्टीचं माप टाकूया। इथून 3.5 इंच घेऊया आणि इथून आपण 2.5 इंच घेऊया। इथून अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे।
आणि इथून वरती 1 इंचावरती आपल्याला हा क्रॉसपट्टीचा असा शेप थोडा क्रॉसमध्ये देऊन घ्यायचा आहे. इथून आपण कटोरी 5.5 इंच घेणार आहोत. इथून गळ्यापासून 1 इंच वरती घ्यायचं आहे आपल्याला आणि इथून ह्या पुढच्या मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंच असं क्रॉसमध्ये हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ह्या 3 लाईन्स आपल्याला अशा शेप देऊन कटोरीचा शेप द्यायचा आहे. त्याला 3 लाईन एकमेकांना जॉईंट करून कटोरीचा शेप द्यायचा आहे. आणि इथे आपण पुढच्या गळ्याचा पण शेप देऊन घेणार आहोत. आता आपण इथे स्लीवचे कटिंग करणार आहोत. स्लीव्ज आपला आहे रेडी 5.5 इंच, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. 6.5 इंच घ्यायचं आहे. 6.5 आणि इथून आपल्याला आपला चेस्टचा 4था भाग घ्यायचा आहे. घडी 8.5 इंचावरती घ्यायची आणि इथे आपल्याला असा हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथून आपण 3 इंच डाऊन करणार आहोत. कॅप हाईट आपण इथे 3 इंच घेणार आहोत. आपलं दंडगेर आहे 5.5 इंच आणि तिथे पुढे 2 इंच आपण मार्जिन घेणार आहोत. झालं 7.5. इथे आपण एक लाईन ड्रॉ करणार, म्हणजे 3ला घेऊन एक लाईन ड्रॉ करायची. इथे आपण 1 इंच घेणार आहोत. इथून आपण 2 इंच घेणार आहोत मार्जिन्स. ही अशी क्रॉस लाईन आपल्याला ड्रॉ करायची. मी अशा प्रकारे इथे क्रॉस लाईन घेणार आहोत. तर या क्रॉस लाईनचा आपल्याला मध्य काढायचं आहे. 6.5 आहे. 6.5चा 3.25. या 3.25चा परत आपल्याला मध्य काढायचं आहे. 3 म्हणजे 1.5, 3 आणि 1 लाईन. 1.5 आणि 1 लाईन. इथे पण आपल्याला दीड आणि 1 लाईन घ्यायची. इथून आपल्याला 1/2 इंच वरती घ्यायचे आणि इथून आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचे. आणि अशा प्रकारे आपण आता स्लीवचा शेप देणार आहोत. अशा प्रकारे आपण आपल्या स्लीव्सला शेप दिलेला आहे. कटिंग करताना आपण हा पहिला बॅकचा असा कट करणार आणि मग नंतर हा फ्रंटचा कट करायचा आहे. आपल्याला कटिंग करताना पण लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा आपल्याला मागच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे हे पहिलं मार्किंग आहे त्याच्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हा आपण पेपर कटिंग केला की ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला बॅकचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे आपण पहिला कट करून घ्यायचा आहे सेंटरवरती. हा आपला बॅकचा भाग असणार आहे. सध्या आपण बाजूला ठेवूया. आता आपण फ्रंटचं कटिंग बघूया. फ्रंटचं कटिंग करताना आपण पहिलं क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊया. आपली क्रॉसपट्टी झाली तिथे कटोरीचा शेप आपण कटिंग करून घेऊया. कटोरीचा भाग झालेला आहे आपला. आपल्याला पुढचा मुंडा घेरा कापून घ्यायचा आहे.
हे आपल्या काही कामाचं नाही, हे टाकून द्यायचं आपल्याला. हा आपला साईड पीस झालेला आहे. ही आपली कटोरी आहे. हा बॅकचा भाग आहे आणि हा क्रॉसपट्टी आहे. आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. आपण दुसऱ्या पेपरवरती कटोरी वाढवून घेऊया. त्याच्या आधी आपण स्लीव्ज कटिंग करूया. म्हणजे स्लीव्जचं कटिंग करूया. स्लीव्ज कटिंग करताना मग पहिल्यांदा आपल्याला हा बॅकचा असा कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे ओपन करून आपल्याला हा असा फ्रंटचा शेप कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे स्लीवचं कटिंग झालेलं आहे. आता आपण एका दुसऱ्या पेपरवरती कटोरी वाढवून घेऊया. तर मैत्रिणींनो, आता आपण ह्या पेपरवरती कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत. ही कटोरी आहे, याला मी पिना लावून देते इथे. अशी सेम इथे ड्रॉ करून घ्यायची. इथून आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत, किंवा तुम्ही जे पण शिलाईमध्ये घेत असाल तेवढं घ्या. इथून आपण 1.25 इंच वाढवून घेणार आहोत. लाईनपासून 1.25 इंच घेणार आहोत. इथूनही आपल्याला 1.25 इंचच घ्यायचं आहे वाढवून. याचा सेंटर काढून घ्यायचं आहे. किती झालं आपलं? 8 इंच झालं. 8 इंचाचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर आपला आला 4 वरती. आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेऊन ही लाईन आपल्याला इथे जॉईन करायची. ही लाईन आपल्याला तिकडे जॉईन करायची. इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचे. इथून आपण 1/2 इंच घेणार. ही लाईन आपल्याला ते जॉईंट करायची अशी. इथे आपल्याला असा कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा. 1.25 इंच जे वाढवले ते इथे आपण ह्याचं टक्स घेणार आहोत. कटोरी आता आपण ही काढून टाकूया. ही कटोरी आता आपल्या काहीच कामाची नाही आहे. 3 इंचाचा आपल्या इथे टक्स येणार आहे. ही 1.25 इंच आणि ही 1.25 इंच. आपण असे छोटे छोटे नॉचेस करून घेऊया, म्हणजे आपल्याला कटिंग करताना इझी पडेल. टक्स पॉईंट घेताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे आपण इथे 3 नॉचेस करून घेतलेले आहेत. आता आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. मी तुम्हाला एक एक दाखवते. हा आपला बॅक आहे. बॅकमध्ये आपलं 4 इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे. 4.5 वरती एक अशी मार्किंग आहे आणि ते
अर्धा अर्धा 1 इंचाचा टक्स घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे आपण इथे पण बॅकला टक्सची मार्किंग करून घेऊया. इथे गळा रुंदी 2.5 घ्यायची आहे. ते पण एक आपण नॉच मारून घेऊया, म्हणजे बॅकला मी वेगळं पॅटर्न करणार आहे म्हणून मी इथे नॉच मारून घेते, जेणेकरून आपल्या गळा रुंदी लक्षात राहील आपण किती घेतली ते. ही आपली मार्जिन 2 इंचाची आहे. इथे पण एक कट मारून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपण इथे हे मार्जिनचं मार्किंग करून घेतलेलं आहे. ते पण आपण छोटे छोटे 2 असे नॉचेस देणार आहोत, जेणेकरून आपल्या लक्षात राहील. इथेही आपण एक छोटासा असा कट देऊन देणार आहोत. हा आपला ब्लाऊजचा बॅक. ते आपल्याला फ्रंटचे आपले 3 भाग आहेत. कटोरी, आपला साईड पीस, साईडचा भाग आणि ही आपली क्रॉस पट्टी. आणि हे आपले आहेत स्लीव्स. अशा प्रकारे आपली 34 साईजची कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवली आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट करा. व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल, तुम्हाला काही युजफुल वाटला असेल तर मला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.